शांताबाई, चल ना लवकर. किती गर्दी आहे माहिती आहे काय तुले? सविता, पहिले सगळी माहिती समजून घ्या लागते, नंतर आपल्याला फॉर्म भरायला जायला लागते. सांग बरं, तुला माहिती आहे काय सगळं? शांताबाई, कधी गेल्या सांगतातच ना लोक आपल्याला. चल ना. सविता, तुला लय घरी असेल तर तू जाय बरं, मी शांताबाई सोबत येतो. आपल्याला शांततेनं सगळं कागदपत्र करायला लागतात. मी तर माझ्या घरी जायचीच राहिली अजून. आतापासून घरी करशील तू तर कसं करशील मग? एक काम कर सविता, तू घरी कागदपत्र काढ, मी तुला बोलवायला येतो. जाय तू घरी. फालतू थांबली मी तुमच्या नांदी. आतापर्यंत माझ्या झरास काढणं झाले असत्या सगळ्याच्या सगळ्या. जा ना मग, आताही काढ सविता, आलोच आम्ही. शांताबाई, कर तू लवकर लवकर. मी बी घरी जातो, माझ्या सुनेली बी कागदपत्र करायला लावतो. हा सुषमा, मी सुन बी घरी येते तोपर्यंत. जाय तू, घरी करू नको. आपल्याला उत्पन्नाचा दाखला, फोटो, मला तर फोटोही नाही आहेत. मला तर पहिले पासपोर्ट फोटो काढायला जावं लागते. ये मग शांताबाई, शांततेनं कामं करू आपण. तिच्या सविताची नांदी नको लागू, तिला घरीच असते कोणत्याही गोष्टीची. रिंकूला सांगा लागेल ही लाडकी बहीण योजना आली म्हणून. फालतू मी शांताबाईच्या घरी गेली, इकडल्या इकडे झरास काढल्या असत्या, जमलं असतं मग. बाया लहान भांडणं करतात. बरं झालं मी रांगेतून निघून गेली, नाही तर सच्चीच माझ्या संग भांडणं झाली असते. राहिला फॉर्म भरायचा. बाई सविताबाई कुठे गेली ती वा? भांडण केलं वाटते कोणासोबत? माहित तसं कोणाला तसंच वाटते. मीच भांडतो लोक संग, लोक भांडतात ते नाही दिसत. गेलती ना झरास काढायला, एवढी लंबी लई नाही झराच्या दुकानांदी. शांताबाईच्या घरी जाऊन माझा टाइमपास झाला. आता पाहून घे, शांताबाई जाऊन फॉर्म भरायले मग कागदच नाही तयार होतील. सविताबाई, तू इवा लोट कधी येतो मग? अरे सविताबाई, पहिले 15 दिवस होतो, 1 जुलैपासून तर 15 जुलैपर्यंत. पण आता सरकारनं 31 ऑगस्टपर्यंतची तारीख लांबवली. तोपर्यंत सगळेचे कागदपत्र तयार होतात आणि सगळेचे फॉर्म भरणं होतात. तू काही टेन्शन नको घेऊ सविताबाई. खरंच काय शुभांगी? माही बाई, हे तर मला माहीतच नव्हतं. शुभांगी, तुला माहिती असेल तर मला सांग ना. मला माहीतच नाही. फक्त रोशनीच्या बाबांना असं सांगितलं मला, आणि बातम्यांनी पाहिलं. तशीच मी कागदपत्र घेऊन पळाली शांताबाईच्या घरी. काय आहे सांग बरं? सविताबाई, मी सांगतो तुला, शांततेने ऐकतो. सविताबाई, आपलं वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पर्यंत पाहिजे, तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येते. आणि आपल्या कुटुंबातील कोणताच सदस्य सरकारी नोकरीवर नाही पाहिजे, आणि आपल्या कुटुंबातील कोणच आयकर नाही भरला पाहिजे. अशा सविताबाई सर्व अटी आपल्याला करावं लागतात. सगळ्या याची माहिती जाणून घ्यावी लागते, तेव्हा हा फॉर्म भरावा लागते. उठल्या पडल्या फॉर्म भरायला चाललो असं नाही जमत. आणि शासनाच्या विभागामार्फत कोणत्याही येणाऱ्या 1500पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही हे पण पाहिजे. आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे आपल्याजवळ 5 एकरापेक्षा जास्त शेती नाही पाहिजे. का शुभांगी? आणि आपल्याजवळ कधी 5 एकरापेक्षा कमी असली शेती, मग फॉर्म भरता येईन काय? हा सविताबाई, 5 एकराच्या आतमध्ये असलं 5 एकरापर्यंत तर आपल्याला फॉर्म भरता येईल. आणि तू म्हणशील तर 5 एकरापेक्षा माझ्याजवळ जास्त शेती आहे, मग तुम्ही याच्यात बसत नाही, तुम्हाला फॉर्म नाही भरता येतात. सविताबाई, म्हणून अशी सगळी माहिती गोळा करावी लागते आणि तेव्हा आपल्याला फॉर्म भरावं लागते. आणि कागदपत्र माहिती आहे तुले? चल बरं, मला आता झरास खाऊन आणू दे. आता तू नाही ऐकत नाही. मला 1500 रुपये भेटले बाजारात महिन्याचे, मी बसतो त्या गटांनी. कागदपत्र मग झरास खाऊन आणल्यावर पाहतो, नाही तर अजून गर्दी होऊन जाईल, मगच कागदपत्र राहून जातील. शांताबाईचे होऊन जातील. शुभांगी, चल चल, चालली मी. अशा अळानी बाईमुळेच जग मागं राहिलं. आपण सांगतो काय, करतात काय, डॉक्युमेंट समजत नाही. बस उठल्या पडल्या चले झरास काढायला, पण कशाची काय. जाऊ दे, आता झरासाला सांगते सगळं. आई कुठे गेल्या काय माहित? आईची वाट पाहून राहिली मी. आईले म्हणतो फॉर्म भरायला जाऊ म्हणून आपण. बघली काय झालं? कोणाची वाट पाहून राहिली तू? आई, आताच मी टीव्हीवर सगळं ऐकलं. आई, तुम्ही म्हणा का नाही कोणते कागदपत्र पाहिजे, कोणतं काय काय पाहिजे, सगळं ऐकलं मी आता टीव्हीवर. आणि तुमची वाट पाहून राहिली. आई बबली, सांग ना मग काय काय पाहिजे? आई, आपण तिथं फॉर्म भरायला गेलो ना, तिथे आपल्याला सगळं सांगावं लागते. आपलं पूर्ण नाव, लग्नाच्या आधीचं नाव, लग्नानंतरचं नाव, जन्मतारीख, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, आपण कोणत्या गावात राहतो, कोणत्या शहरात राहतो,
पिनकोड, मोबाईल नंबर, आधार नंबर. नाही, महत्वाचं म्हणजे आपण आणखी कोणत्या योजनेचा लाभ घेत आहो का, होय की नाही, आपण वैवाहिक आहो का, विधवा आहो का, निराधार आहो का, घटस्फोटित आहो का, हे सगळ्याची माहिती द्यायला लागते आई. आई, आपण जर नियमात बसलो ना, मग बँकेचे पूर्ण नाव, बँके खाते क्रमांक, सर्व माहिती द्यायला लागते आई. पण बबली, कोणी म्हणे ना ते काय म्हणे बाई, जन्म दादी काय काहीतरी म्हणे बाई. हा बाई, ते आहे ना, आधार कार्ड, आदिवास जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा 2 फोटो. त्याच्यामधून काय काय पाहिजे काय काय नाही, मग तुम्हाला तिथे फॉर्म भरताना सांगतातच आई. समजलं तुम्हाला आता? आईने कागदपत्रे पण काढून ठेवले. चला आपण फॉर्म भरायला जाऊ. मग गुणाची सून आहे हो माई बाई. बबली, शांताबाई येते ना? आई, कोणाच्या भरोशात नका बसू. चला आपण दोघं सासूना जाऊ. शांता काकू आपण सुनीसोबत जाईल. अशा आई कशी गर्दी होते. सगळ्या बाया सोबत सोबत गेल्या ना, त्या फॉर्म भरणाऱ्याला सुचत नाही आई. ते बी बरोबर आहे बबली. चल मग आपण दोघे जणी चाललो जाऊ. चल ना, काढ ना कागदपत्र. आत्ता आणतो आई, इथंच उभे राहतो मी. सगळं काढून ठेवलं मी. चलता चलता पासपोर्ट फोटो काढून घेऊ आणि फॉर्म भरून टाकू. घे सवितारे म्हणा, माझ्या सुनीचे गुण घे जरा. कोण घे मंडळी, शिकलेली सून असली कशी माहिती असते सूनबाईले. तुमच्या बी सूनबाईले माहिती अशीच असेल. तुम्ही बी फॉर्म भरा बरं. आई, इकडे या बरं. आली आली बबली. पण घे, बबलीसारखी सून असली ना, सासूला काहीच टेन्शन नाही. बरं झालं झेरॉक्स काढून आणलाय मी. आता पटकन गुड्डीले म्हणतो चल म्हणून. सविताबाई, सविताबाई कुठे गेलती व? माही बाई, का हो सुमन, माहित नाही का तुले लाडकी बहीण योजना आहे ना? चल ना, आपण सगळ्या मोलला फायदा घेऊ ना. हा सविताबाई, माझ्या घरी पिंट्याचे बाबा म्हणत कोणती लाडकी बहीण योजना आली म्हणत, फॉर्म भरा लागते असं काही म्हणत. पण मीच म्हटलं थांबा, ही सविताबाई म्हटलं चिलबिली आहे, कुठे हिंडत राहते, सगळ्या गावाची माहिती जमा करते. म्हटलं सविताबाईला विचारून येतो मी. सविता आली काय? सविता, शांती, पाहिजे तुला एक गोष्ट सांगतो ना मी, लई महत्वाची आहे. चिंतेचे बाबा काही सांगू नका, मला सगळ्या महत्वाच्या गोष्टी माहितात. पाय अशीच तर करतो तू. आणि सांग 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 बरं मग कोणती गोष्ट आहे महत्वाची? लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, त्याचा फॉर्म भरा लागते. सांगा, हीच महत्वाची गोष्ट आहे की नाही? शांती, योजना आली, मी लय खुश झालो. माय बाई, तुम्ही कोण खुश झाले? लाडकी बहीण योजना आता बाईसाठी आहे. तुम्हाला काय झालं? शांती, तुला माहिती मी किती खुश झालो तर. आता माय काय झालं या माणसाले? पैसे येऊन राहिले घरी बसल्या म्हणून. जाऊ दे, ही सविता कुठे गेली काय मी पाहू दे बरं. माय बाई, सविता, तुला मी सगळ्या घरांनी पाहून राहिली. कधी आली तू मार्केटमधून? आई, गेलीस तर नाही मी मार्केटला आई. काहून? राजा म्हणेन तुला चल म्हणून. तुम्ही बाहेर गेले, बस एकटेच चालले गेले तिथे, मी घरीच होते. सविता, चल ना फॉर्म भरायले. पाहिले का ते कागदपत्र सगळे? आई, कागद पोहोच तर मला डोकं दुखू राहिलं म्हणून मी चहा पिऊन राहिली आई. एक राहिलं फक्त, आधार कार्ड. काढलं मग सविता, चल बरं लवकर लवकर. नाही तर असं करतो मी, भली गर्दी आहे झेरॉक्स काढायसाठी. झेरॉक्स काढायसाठी जातो आणि ऑनलाईन अर्ज भरायसाठी नंबर लावून ठेवतो. नाही तर असं करू का मी? हा बाई, तसं करा तुम्ही. आलीच मी मागून. लवकर येतो आणि सगळे कागदपत्र घेऊन येतो थैलीतले. हा बाई, येतो येतो. चल आता सगळे कागदपत्र जमा करतो ना आणि लवकर चालली जातो. नंबर लागला पाहिजे फॉर्म भरायले. काय म्हणा शांताबाई, त्या मागून येऊन झेरॉक्स काढले आणि फॉर्मही भरायला चालले आणि फॉर्मही भरून येतो. तुला माहीत बी होत नाही. तू म्हणशील की सविता घरीच आहे. काय पहिला नंबर लावतो का नाही? इले बी सांगत नाही मी, सांगतो भाजीपाला आणायला चालली म्हणून. सविताबाई, काहून उशीर केला एवढा? मी तर आली ती फॉर्म भरून. शुभांगी, खरंच काय? सविताबाई, खरंच काय म्हणजे बाया तुला माहित आहे मग कालावा सोडून देतात काय?
माय बाई व आवाज बी दिला नाही व मले. लय छत्री आहे. माझ्यापासून माहिती विचारतं, माझ्यापासून सगळं करतं आणि मा पहिले फॉर्म बी भरतं. अहो माय बाई लयच गुणाची असं. सविताबाई तुला काय वाटते, तूच गुणाची आहेस काय? त्यापेक्षा बी बाया छत्र्या आहात. जाय आता, लय गर्दी झाली. सविताबाई लागते नंबर. बरं लाईनीतल्या लाईनीन दे, बायासंग गप्पा गोष्टी मारल्या जातात. नाहीतर सुन बाई या धंदा करायसाठी. जाय जाय सविताबाई. हे काय लेकायची मध्ये लयच रिकामचं समजतात काय? येले बोलत नाही म्हणून. बोलली तर म्हणजे भांडण करते सविता, भांडण करते. मग सविताचं तोंड दिसते आणि हे असे गाडीले चिमोटे घेतात, हे नाही दिसत. आता ये म्हणा माझ्या घरी, तू कोणती माहिती सांगतो का तुले? असे आहेत. किती हरकानं निघाली होती घरून. सगळ्यात पहिले फॉर्म भरीन, सगळ्यात पहिले फॉर्म भरीन. 4 बायांचे बोलायला होते. मग हिनं लावलाय नंबर. चला आता शांताबाईला म्हणाले होते सविता थांबली म्हणून. नाहीतरी उशीर झाला, नाहीतरी उशीर झाला. शांताबाई, ओ शांताबाई. माहिती का सविता, तू तर म्हणून मी चालली. कोण गेली नाही काय की वापस आली? कोणता कागद कमी पडला तर? माहिती कशी असो शांताबाई, तुला सोडून कशी जाऊ मी? एवढा मोठा फॉर्म भरायले म्हटलं बाई, घाई करत गेली असेल. थांब ना, चिंतेच्या बाबाला पाठवलं ना मी. उत्पन्नाचा दाखला काय लागते ना, उत्पन्नाचा दाखला आणायला गेले. शांताबाई मला तर सांगितलंच नाही त्या उत्पन्नाचा दाखला पाहिजे म्हणून. पाय अशी करतो तू, फक्त उठली सुटली की फॉर्म भरायला चाल, उठली सुटली की फॉर्म भरायला चाल. पण घे सुषमा बी सगळे कागदपत्र जमा करून राहिली त्यांनी. आणि तुला सविता समजतच नाही असं. किती वेळा सांगू मी, तुला काही समजत नाही. आई केले कागदपत्र जमा, आणू का थैली? हा सविता थांब आता, सर्वजण इथं जमा होतात. शांताबाई चल ना, मैसून उभी आहे ना. हा सुषमा थांब ना, पुष्पाला फोन केला ना मी, पुष्पा येऊन राहिली. सर्वजणी जाऊन आपण सोबतच. सविता तुला सांगत होतं मी पुष्पाच्या घरी कोण जाय म्हणून. तिला काही बिचारीला माहीत होत नाही, उठली सुटली चालली वावरांदी. आणि तुला सांगतो सविता, गोर गरीब सगळ्या बाया जिला माहीत नसलं त्याले सगळेले सांग. असं नाही ना की कोणी बातम्या पहिनच, कोणी टी व्ही पहिनच. नाही होत एखाद्याला टाईम, नाही पाहत कोणी, म्हणून सगळेला माहिती द्यावं. हो ना शांताबाई, किती वेळा सांगशील मला. माझ्या बहिणीला बी सांगतो, तुम्ही बी सगळ्याजणी फॉर्म भरा. आता पहिले तरी 15 दिवसच तारीख होती, आता 2 महिने तारीख वाढली. 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणे आहे. सर्व पद्धतशीर कागदपत्र. 2 दिवस वेळ लागला तर चालेल, पण सगळी माहिती जमा करा, सगळे कागदपत्र जमा करा, नंतरच फॉर्म भरा. थांबा थांबा, महत्वाचं म्हणजे मनीषाचा पप्पूचा व्हिडिओ आज होता, पण आपण आज लाडकी बहीण योजना या विषयावर व्हिडिओ बनवला. तरी आता उद्या खमंग व्हिडिओ पहा मनीषाचा. मनीषा आता पुढे काय करीन, पप्पू काय करीन, पाहायला विसरू नका. चला मग, लाडकी बहीण योजना या योजनेचा माया बहिणी हो सर्वजण फायदा घ्या. आणि ज्या बहिणींना माहीत नसेल, एकमेकांना सर्वांना माहिती द्या. घरोघरी माहिती करा. सर्वांना माहीत आहे, पण एखाद्याला नाही माहीत राहत. तुमच्याजवळ वेळही आहे. सर्वांना माहिती द्या, योजनेचा सर्वजणी फायदा घ्या. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. थांब 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 शांताबाई थांब. अरे केशव भाऊ, काय झालं? कोण थांब थांबून राहिले? शांती, सरकारनं तुमच्यासाठी योजना काढली, आमच्या माणसासाठी काही नाही काढलं काय? आम्हाला बी पाहिजे दादाची योजना. शांताबाई 1,500 रुपये आम्हाला बी पाहिजे. शांताराम भाऊ, तुम्हाला जर योजना दिली हे, तुम्ही नालीत नाही पडसान काय मग? हा ते तर आहेच म्हणा सविताबाई, असं समजू नका. शांतीचे पैसे भेटल्यावर 500 शांती वापरीन, 1000 मी वापरीन, तरी मजाच आहे म्हणा. पैसे तर घरातच येऊन राहिले. सरकारचे बी धन्यवाद. बरं झालं योजना हे बाईले दिली. माणसाला जर दिली असते ना, येले बायकाईले नालीतून उचलून आणावं लागलं असतं, रोज दारीतून पडले असते. चला मंडळी मग फॉर्म भरायसाठी.